तर नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत स्कॉर्पिओ क्लासिक S5 सेकंड बेस मॉडेल आहे मित्रांनो। हे S11 पेक्षा जे बेस येतं ना, तर ते मॉडेल हे आणि माग आपण बघू शकता S11 जे ते लावलेले। बाकी S11 चा व्हिडिओ तुम्हाला YouTube चॅनलवरती आपल्या बघायला मिळून जाईल। बाकी S5 बद्दल जर आपण बघितलं, फ्रंटला जे आहे ना मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी ग्रिल वरती क्रोमचा यूज बघायला मिळणार आणि ग्लॉसी ब्लॅक मध्ये जे आपल्याला फ्रंट ग्रिल दिलेली आहे, महिंद्राचा जो लोगो आहे तो आपल्याला 3D मध्ये बघायला मिळून जाईल। बाकी हेलोजन लाईट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातील। इंडिकेटरचा ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे। बाकी DRL आणि फॉग लॅम्प साठी जे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन बघायला मिळून जाईल। बाकी ग्लॉसी ब्लॅक मध्ये जे आपल्याला या ठिकाणी ऑप्शनच्या या ठिकाणी जे दिलेलं आहे। बाकी सिल्वरचा जो आहे तो फ्रंटला यूज करण्यात आलेला आहे आणि फ्रंटला जी आपली ग्रिल आहे ती हार्ड फायबर मध्ये जे ते बनवलेली आहे। तसंच नंबर प्लेटचा आपण ऑप्शन बघू शकता। आणि साईडला जर आपण बघितलं या ठिकाणी, सो जे आपलं हे कवर आहे मित्रांनो, पूर्ण जे तुम्हाला या ठिकाणी फायबरचं बघायला मिळून जाणार आहे। तसंच या ठिकाणी जे ते आपल्याला हवेसाठी जे ते इंजिन किंवा गाडी गरम होऊ नये त्यासाठी जे ते हवेसाठी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल। बाकी वॉशर आपल्याला सिंगलच या ठिकाणी बघायला मिळून जातील। 2 वायपर जे ते या ठिकाणी दिलेले आहे। बाकी साईडला जर आपण आलो तर डायमंड कट अलॉय व्हील जे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। टायर साईज जर आपण मित्रांनो बघितली तर 235/65 R17 जे आपल्याला या ठिकाणी टायर बघायला या ठिकाणी मिळून जाणार आहे। बाकी ग्लॉसी ब्लॅक मध्ये जे आपल्याला कॅप दिलेली आहे त्यावरती महिंद्राचा या ठिकाणी आपण लोगो बघू शकता। आणि तसंच या ठिकाणी जे आपल्याला फुटरेस्ट आहे मेटल मध्ये जे ते फुटरेस्ट बघायला मिळून जाईल। या ठिकाणी जो तो फायबरचा जो आहे तो यूज केलेला आहे, जेणेकरून जो चिखल आहे किंवा पाणी माग ओढू नये त्यासाठी। तसंच साईट इंडिकेटर आपण या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी जो तो हार्ड फायबरचा यूज करण्यात आलेला आहे। बाकी जो मिरर आहे मित्रांनो या ठिकाणी ब्लॅकचा जो आहे तो यूज केलेला आहे। बाकी मिरर तुम्ही बघू शकता, ग्लॉसी ब्लॅक मध्ये जो आहे तो आपल्याला मिरर बघायला मिळून जाईल। तसंच या ठिकाणी आपल्याला जो आहे ना पेंट या ठिकाणी बघायला मिळत नाही, जो हार्ड फायबर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जाईल। बाकी खाली जर आपण बघितलं या ठिकाणी, सो सिल्वर मध्ये जे आपल्याला या ठिकाणी पूर्ण जे ना या ठिकाणी बघायला मिळून जाईल। तसंच ब्लॅकचा देखील या ठिकाणी यूज केलेला आहे। स्कॉर्पिओचा जे ते आपल्याला या ठिकाणी बॅजिंग बघायला मिळून जाणार आहे। तसंच बॅक डोअरला देखील मित्रांनो या ठिकाणी आता पूर्ण डोअरला जे आहे ना ब्लॅक कलर दिलेला आहे आणि डोअर हँडलला जो आहे ना ते हार्ड फायबरचं यूज करण्यात आलेलं आहे। ते एवढा पेंट नव्हता कंपनीकडे, सो तुम्ही जे ते या ठिकाणी हार्ड फायबरचा आपल्याला यूज करण्यात आलेला आहे, पेंट करायला पाहिजे होता तिथं। तसंच 235/65 R17 जे आपल्याला बॅक टायर या ठिकाणी बघायला मिळून जातील। बाकी डायमंड कट अलॉय व्हील दिलेले आणि तसंच कॅप आपण बघू शकता। या ठिकाणी जे आपल्याला युरियाचं जे आहे ना ते ऑप्शन बघायला मिळून जाईल। त्या साईडला जे डिझेलचं ऑप्शन जे आहे ना तुम्हाला बघायला मिळणार आहे। सो तुम्ही बॅक साईडचा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो या ठिकाणी घेऊ शकता। बाकी एकदम जबरदस्त ब्लॅक ब्युटी दिसते। सो बॅक साईडला जर आपण मित्रांनो बघितलं या ठिकाणी स्कॉर्पिओ क्लासिकची जी आहे ना आपल्याला या ठिकाणी बॅजिंग बघायला मिळून जाईल। बाकी पुढे S5 ची बॅजिंग नाही दिलेली आहे। या ठिकाणी स्कॉर्पिओची जी ती बॅजिंग बघायला मिळून जाईल। साईड इंडिकेटर आणि ब्रेक लाईट जो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे। या ठिकाणी रेड कलरचं जे ते रिफ्लेक्टर दिलेलं आहे आणि साईड बंपरवरती जे आहे ना आपल्याला मित्रांनो 2 पार्किंग सेन्सर आपण बघू शकतो या ठिकाणी। आणि जे ते या ठिकाणी फुटरेसवरती जे आहे ना हार्ड फायबरचा जो आहे तो यूज केलेला आहे। बाकी स्टेपनी या ठिकाणी खाली तुम्हाला बघायला मिळेल। तसंच टोचिंग हुक जे आहे ते या ठिकाणी आपल्याला लेफ्ट साईडला जे ते दिलेलं आहे। तसंच महिंद्राचा जो आहे तो 3D मध्ये या ठिकाणी लोगो तुम्हाला बघायला मिळून जाईल। आणि बूट स्पेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता, भरपूर असा बूट स्पेस आहे ना या ठिकाणी बघायला मिळून जाईल। बाकी 2 सीट आहे मित्रांनो, ते तुम्ही फोल्ड पण करू शकता आणि क्लोज पण करू शकता। सीट जे ते क्लोज करून तुम्ही बूट स्पेस यूज करू शकता आणि जर तुम्हाला त्या सीट बसवायचे कोणी बसवायचे तर तुम्ही सीट ओपन करून जे ना ते बसवू शकता। तसंच या ठिकाणी तुम्हाला हार्ड फायबरचा जो आहे तो यूज केलेला आहे ब्लॅक मध्ये। सो सॉफ्टच या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे जास्त काही कॉस्ट कटिंग जे आहे ना ते इंटिरियर मध्ये करण्यात आलेलं नाही। बाकी ब्रेक लाईट या ठिकाणी तुम्ही बघू शकता।
तसंच साईड व्ह्यू तुम्ही घ्या, या ठिकाणी आपल्याला डिझेलचं आहे ना हे बघायला मिळून जाईल। बाकी बॅक व्हील देखील मित्रांनो आपल्याला या ठिकाणी 235/65 R17चे जे तुम्हाला बॅक व्हील बघायला मिळेल, म्हणजे चारही व्हील तुम्हाला सेम या ठिकाणी डायमंड कट वाला व्हील आणि टायर साईज जी तुम्हाला सेम बघायला मिळून जाणार आहे। बाकी इंटेरियर जर आपण बघितलं सो तुम्ही या ठिकाणी इंटेरियर बघू शकता। बाकी टूल किट जे आहे ना मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। तसंच ग्रिप हँडल जे मित्रांनो या ठिकाणी हार्ड फायबरचा यूज करण्यात आलेला आहे। बाकी या ठिकाणी अनलॉक करण्याचं जे आहे ना ते बटन दिलेलं नाही। बाकी तुम्ही या ठिकाणी डोर ओपन करू शकता। तसंच सीट कम्फर्ट ठीकठाक आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता दोन जे ते आपल्याला कप होल्डर दिलेले 2 AC वेंट या ठिकाणी बघायला मिळून जातील। मध्यभागी जे तुम्हाला या ठिकाणी लाईट बघायला मिळेल आणि तसंच जे ते स्पीकर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार नाही। तुम्ही म्हणशाल स्पीकर आहे, ते स्पीकर नाही। बाकी या ठिकाणी 2 स्पीकरचे जे आहे ना ते ऑप्शन दिलेले। तसंच या ठिकाणी ग्रिप हँडल बघायला मिळेल, या ठिकाणी जो येतो लाईट या ठिकाणी दिलेला आहे। बाकी S5 जे आहे ना मित्रांनो ते मॉडेल सेकंड बेस मॉडेल आपण त्याला म्हणतो। बाकी या ठिकाणी जो येतो ग्लॉसी ब्लॅकचा यूज करण्यात आलेला आहे। तसंच तुम्हाला जे ते आर्मरेस्ट या ठिकाणी बघायला मिळत नाही, पूर्ण जे ते या ठिकाणी प्लेन जे तुम्हाला सीट बघायला मिळून जाणार आहे। बाकी आता फ्रंटला जर आपण बघितलं तर मित्रांनो फ्रंटला या ठिकाणी देखील खूप चेंज आहे। जे बेस मॉडेल आहे त्यासारखाच तुम्हाला फ्रंट डोअर बघायला मिळून जाईल। बाकी जे तुमचे विंडोचे जे कंट्रोल आहे सो तुम्हाला या ठिकाणी बघायला नाही मिळणार, फक्त या ठिकाणी जे ते ब्लॅक कलरचं ग्रिप हँडल बघायला मिळेल आणि डोअर ओपन करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन जे ते तुम्हाला दिलेलं आहे। आणि जे मिरर आहे तुम्ही या ठिकाणी असे मॅन्युअली यूज करू शकता। बाकी जी की आहे मित्रांनो तुम्हाला सिंपल अशी तुम्ही बघू शकता, सिंपल अशी एकदम सिंपल की दिलेली आहे। कुठलाही लॉक अनलॉकचं किंवा कोणतंही तुम्हाला हे बघायला मिळत नाही। फ्लिप की जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळून जाणार आहे। तसंच फ्रंटला आपल्याला 4 AC व्हेंट जे आहे ना 4 AC व्हेंट जे आहे ते दिलेले आहे आणि 6 स्पीड गिअर बॉक्स आहे, एक रिवर्स। बाकी चार्जिंग पॉईंट या ठिकाणी दिलेले, फोन ठेवण्यासाठी तुम्हाला ऑप्शन बघायला मिळून जाईल। मॅन्युअली ॲडजस्टेबल जे ते हँड ब्रेक दिलेलं आहे आणि 4ही पॉवर विंडो जे आहे तुम्हाला सेंटरमधून जे ते कंट्रोल करावं लागतील। तसंच जे आपण बघू शकता या ठिकाणी 18 किलोमीटरची आपण गाडी चालवली। बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ना S11 पेक्षा तुम्हाला चेंज या ठिकाणी नक्कीच बघायला मिळेल। बेस एकदा जे गाडीचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल। या ठिकाणी कुठलीही स्क्रीन दिलेली नाही, पूर्ण जे ते प्लेन बघायला मिळून जाईल। तसंच AC व्हेंटचे कंट्रोल देखील तुम्हाला जे ते मॅन्युअलीच या ठिकाणी बघायला मिळतील। हजार्ड लॅम्पच्या या ठिकाणी जे ते बटन दिलेलं आहे। तसंच ग्लब बॉक्स आपल्याला भरपूर मोठा असा ग्लब बॉक्स बघायला मिळून जाईल। स्कॉर्पिओची जी ती बॅजिंग AC व्हेंट आणि या साईडला जे आपल्याला ग्रिप हँडल जे ते दिलेले सनवायझर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाईल। आणि जे मिरर आहे सेंटर मिरर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसंच वायपरचं कंट्रोल आणि लाईटचं कंट्रोल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे। स्टेअरिंगवरती महिंद्राचा लोगो आणि हार्ड जे ते आपल्याला कुठलाही सॉफ्ट टच बघायला या ठिकाणी मिळत नाही। तर मित्रांनो दोन्ही गाड्यांमध्ये ना खूप असा चेंज करण्यात आलेलं आहे। फक्त S11 आणि S5 या दोन्ही गाड्यांमध्ये जर कोणती गोष्ट जर सेम असेल मित्रांनो सो ती गोष्ट फक्त आणि फक्त जे आपल्याला रूफ रेल आणि जे अलॉय व्हील आहे या 2 गोष्टी आपल्याला जे आहे ना सेम बघायला मिळणार आहे। आणि जे साईडची जी बॅजिंग आहे स्कॉर्पिओची या दोन्ही गोष्टी सेम बघायला मिळतील। बाकी प्रॉपर म्हणजे बेस मॉडेल आहे। बाकी फक्त दिसण्यासाठी जे आहे ना तुम्हाला या ठिकाणी S11 जे ते दिसणार आहे। बाकी फ्रंट ग्रिल देखील तुम्हाला ग्लॉसी ब्लॅकमध्येच बघायला मिळते, कुठलाही क्रोमचा यूज केलेला नाही। बाकी दोन्हींचा कॉम्पॅरिझन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळून जाईल। सो लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो प्लीज व्हिडिओ शेअर करा, सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।